नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा सकाळचे 5:30 आणि आत्ताच आमच्या आंघोळी वगैरे झाल्या. आम्ही 5लाच उठलो होतो आज. सोनू तर 4लाच उठलेला आहे, कारण की सकाळी त्याने एक्सरसाइज केली. आता गेलेलं आहे वाटतं तिकडं शेकण्यासाठी, आंघोळ करून घेतो म्हणे. कारण की सोनूच्या पप्पाने आज आणि सकाळी 7लाच आपल्याकडे पेशंट येतात, तर चांगलं नाही वाटत बुरसत जाऊन बसायला तिथं. बाकीचे कामं सगळेच पांगून जाते. म्हटलं लवकर उठलंत लवकर आवरण सगळं. तर बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला सगळा अंधारच दिसत असेल, कारण की 6च वाजलेले आता. आणि घरामध्ये काय काय कामं चालू आहे ते पण दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने, तर बघत राहा. तर इकडं मी आत्ताच सडा वगैरे टाकून घेतलेला आहे. शेणाचं काही टाकला नाही, पाण्याचाच टाकला. इकडचे पण सगळे बघा सगळं आवरलेलं आहे. तर सकाळी सकाळी सगळे आवरल्यावर खरंच खूप छान वाटतं बघा. तर हे बघा इकडं सगळं आवरून ठेवलेलं आहे. इकडं समू झोपलेली आहे, कारण की समू रात्रभर जागी होती त्याच्यामुळं. हे बघा, आणि लाईट पण गेली आता. इकडं बघा आईनं आत्ता चहा घेतली. माझी चहा ओतून ठेवलेली आहे. आम्ही गुळाची चहा घेतो सकाळी सकाळी मस्त काळीच. आणि इकडं पनीरची भाजी, आज सोनूला पनीरची भाजी करायची मटर टाकून. इकडं सामान वगैरे काढून घेतलं बघा, आणि पीठ पण भिजून झालेले. आता आई पोळ्या टाकून घेईन, मी भाजी करून घेते लगेच. तर मंडळी आज मी पण 4ला सुटलो होतो. 4ला उठल्या मी सगळ्यात पहिले वरती गेलो. जाऊन पूर्ण एक्सरसाइज केली. एक्सरसाइज केल्याच्यानंतर आता खाली आलेलो आहे. आता मी काय करतो, थोडंसं शेकून येतो एकदा. आईनं जाळ लावलेला आहे. आईला विचारतो पाणी तपलेलं आहे का. तर बघत राहा व्हिडिओ. सगळीकडं फक्त अंधार आहे. आता 5:30 वाजलेले आहे. बघा इथं बघा कसं चुलीवरती जाळ लावलेलं आहे आणि वरती पाणी ठेवलेलं आहे तपल्याला. हे भांड्यातलं पाणी तपलेलं आहे. आता हे पाणी आई मला आंघोळीला टाकणार आहे. मी थोडंसं शेकून घेतो. तर आता सकाळचे किती वाजले रे? 7:30 वाजले बघा. आणि आत्ताच आमच्या चपात्या झाल्या. भाजी मला टाकायची आहे, पण आई चहा ठेवताय बघा तिकडं तिघांना. मला म्हणजे आम्ही दोघींनी सकाळी चहा घेतली, आता सोनूच्या बरोबर पण परत चहा घेणार आहे. आणि इकडं बघा कोण उठलं. ओय पिलू, ओ पिलू, आता समू बोलायला लागली बरं का ब्लॉग मध्ये. आता इथून पुढचे ब्लॉग एकदम भारी येतील. आमच्यापेक्षा तुम्हाला तिचाच आवाज ऐकायला चांगलं वाटणार आहे. बोल ना पिल्लू, आज तुला बोल ना समू. हाय बोल 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 पिल्लू. गुड मॉर्निंग म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हण पिल्लू. हा म्हणली 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 म्हण पिल्लू. हा श्री स्वामी समर्थ म्हणली. श्री स्वामी समर्थ म्हण म्हण म्हण. बोल ना पिल्लू. हा तिला जेवढं बोलता आलं तेवढं बोलली बघा ताई ती. आणि उठले बघा एवढं फ्रेश कोणाचं बाळ राहतं, पण आमची समूह कधीच रडत नाही. उठल्यावर छान बोलती, छान असती. काय काय दादा 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 का समू दादा का पिलू. तर रात्री पण समू झोपली नव्हती बघा, कारण की काल दिवसभर झोपलेली होती ती. तर रात्रभर पण जागली ना, आता पण लवकरच उठून गेली. तर परत 1-1.5 घंट्यानं झोपन ती आता. तर आवरलं बघा आत्ताच ताई आपलं काम. 11 वाजले. आज आम्ही फ्रीज वगैरे आवरून घेतलं, वेळ होता तर. आणि इकडं समूचं रात्रीचं खाद्य जे मी भाजलेले ते आता मिक्सरला फिरवणार आहे, तर दाखवते तुम्हाला. आणि मिक्सर मी बाहेरच आणलं बघा ताई. म्हटलं बाहेर बसल्या बसल्या पेशंट पण करता येते, आलेले गेलेले दिसते, फोन पण उचलता येते. आणि समूहमध्ये झोपलेली आणि फॅन लावलेला असल्यामुळं मिक्सर लावायला जागा नव्हती, तर बाहेरच घेतलं. तर इकडं आज सोनूचे पप्पा येणार आहे.
12-1 वाजता. तर त्यांच्यासाठी साबुदाणा करून ठेवणार आहे. ते शेंगदाणे भाजून घेतले, आत्ताच साबुदाणा भिजू घातला बघा. आणि हे समूचं खाद्य जे आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आपण संपूर्ण भाजून घेतलेलं होतं, रात्रभर छान थंड झालं बघा. आणि आता त्याला मी छान मिक्सरमध्ये फिरवणार आहे आणि ह्या डब्यामध्ये ठेवणार आहे. तर डब्याला छानपैकी मी असं मस्त वाळून घेते, म्हणजे कसं त्याला आळं जाळं लागत नाही, बरेच दिवस ते आपलं छान राहू शकतं. तर आता मी लगेच ते सगळं खाद्य काढून घेते, नंतर आम्ही करू जेवण. तर हे बघा असं छान मिक्सरला फिरवते मी बाहेर. हा जो दिसतोय तो माझा पुतण्या आहे बघा. त्याच्या बाबाला कदर आणून सोडतो, त्याचे बाबा बी त्याला देते सोडून आणि मस्त चालते बघा. आणि तो किती पटपट चालतो बघा, पुढं किती ऊन पडलेलं आहे, त्याच्या पायात चप्पल बी नाही आहे, तसाच चालू आहे. ए बाळा, ते बघा ते बघा ते बघा, चप्पल कुठे चप्पल हा. आणि भर रस्त्यावर बिना चप्पलाचा हाच फिरत राहतो. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ काटा घुसन ना. काय फुलं तोडा म्हणून राहिला बरं का त्याच्या बाबाला. हा आता 1.5 वर्षाचा होईन आहे ना आप्पा. इतका हुशार आहे त्या बापरे, अजून द्या म्हणतो. 15 महिना चालू आहे पण इतका हुशार आहे ना, लच हुशार आहे तो. चालला चालला, अरे थांब अरे थांब. तर मंडळी आज काही पेशंट नाही आहे आपल्याकडं बघा, खालीच दिसत असेल तुम्हाला सगळं. आणि येईल आता सोनूश पप्पा नेमकंच सिल्लोडपर्यंत आलेले ते. आत्ताच कॉल आला होता मला. आणि आता समूला झोपू घातलं, आरू पण झोपली म्हणजे पडलेली आहे, तिची मम्मी पण झोपली. आणि म्हटलं आज मी जाणार आहे आमच्या शारदा काकूकडं रताळं काढायला. त्यांनी रताळं लावलेले, उद्या शिवरात्र आहे ना त्याच्यामुळं. तर त्यांना म्हटलं मला पण बोलवा म्हटलं, कारण की मला माझ्या ताईंना नंदांना ते दाखवायचं आहे की रताळं कशी येतात खाली. तर मी जाणार आहे आज, तर समोर व्हिडिओ बघा रताळ्याचा. आणि आपलं बघा मंदिराचं काम पण अर्ध पूर्ण झालेलं आहे. हे बघा करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा ताई, असं छान मंदिर केलं आपण. खाली 2 ड्रॉप होणार आहे इथं, म्हणजे सामान वगैरे ठेवायला. आणि असा पडदा राहणार आहे साईडनी, जाळीने तर काच बसू म्हणे. तर बघू आता काय बसवणार आहे. तर मस्त वाटतंय बघा आता. तर आत्ताच सांगितलं होतं बघा ताई मी तुम्हाला की आम्ही आज रताळं काढायला जाणार आहे, उद्या शिवरात्र येतं. तर हर्षू आले आम्हाला बोलवायला, माझे दीर आणि मी, समू, हर्षू आणि आरू. तर आम्ही चाललो आता रताळं काढायला. तर चला चला, लय ऊन आहे, उन्हाचं चाललो बघा आम्ही. तर आलो बघा आम्ही. तर हे बघा किती मोठे छडे आणून ठेवलेले आहे. तर आमच्या काकू पाईपलाईन करणार आहे, म्हणजे डायरेक्ट 2 किलोमीटरहून घरी पाईपलाईन आणणार आहे. त्या 2 नाही 4 किलोमीटरहून घरी पाईपलाईन आणणार आहे. त्याच्यासाठी या छड्या आणून ठेवलेले आहे. आणि इकडं बघा त्यांच्या घराचं वातावरण, सगळे झाडं आहे मंडळी इकडं, जागा मोठी असल्यामुळं. आणि आमची इथे ना आमोशाला आमच्याकडे आहे ना, आमच्याकडे पौर्णिमाला भंडारा असतो. ते बघा चपात्या करण्यासाठी कशी चूल करून ठेवलेली मस्त. तर इकडं बघा हा वेल पण किती सुंदर आहे. आणि आता आपण काढणार आहे रताळे. बे काकू कधी लावेल होती इथं? त्याची इतके पांगते का? आता बघू किती निघते. तर बघत राहा बरं का समोर व्हिडिओ. रताळे पाहिजे असेल तुम्हाला तर. हा तर हे बघा, दिसले का ताई रताळे तुम्हाला? बापू बापू बापू, अशी येते काय काकू ते? हा अशी जमिनीत येते ते रताळ. बापरे. आणि वरतून तर हिरवाच वेल याचा. तर हा ते पाणी चालू होतं ना त्याच्यामुळं हिरवा राहिला आहे ना. हा पण पटापटाच निघू राहिले बे काकू ते. तर हो ना, हे नरम जागा आहे का? खाली नरम आहे ना त्याच्यामुळे ते पटपट निघते. पा हे बघ, आणि ते कुदळ असते ना, तर अगोदर वेल कापून घेतला असता. कुदळ नाही का मग? कुदळ आणली घे रे. आता नका बोलू त्याला कोणी. समू
शांत बसणं बाई, आपण रताळ दाखवू ना. आरू नको हात लावतील, नको हात लाव. भारी निघले हो काकू. हा आणि आता परत लावला ना हा तर आता परत हे होईल. कधी निघाल मग ते आता हाता लावले तर? आखाडीला. आखाडीला निघते. हा. आरू जर सर हे आणते ते. इथं काय आहे, इथं काय आहे? बेरकी. पा हे बाई. भारीच निघली. एका रताळाची इतकी निघली काय काकू? हा. तरी आणखी ना तर त्याला गेलं बरं केला नाही भरपूर निघे असते. मी घेऊ तुला त्याच वर्षी आणले ना हे केलं नाही म्हणून टाकून दिलं होते एक रताळ. तर काकूनी एक रताळ लावलं होतं बघा, त्याचे इतके रताळ निघले. म्हणजे शिवरात तर होऊन गेली यांची एका रताळ्यावरच आहे ना. हा तर आता परत लावणार आहे त्या. बाजारातून आणायचं काम नाही रताळ. हा मस्त. आणि याला काही खत नाही, काही नाही, काही नाही. ते काय म्हणते ना, बिना खतामुताचं, त्याला मला येत नाही एवढी इंग्लिश, हा. पण तसे झालेले ते मस्त आणि मस्त गोड लागणार आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे पण काढले. आण हो हो हो. हे गप्पागप मोठे काढू राहिले इकून. ताई म्हणून ते का विकत आणले होते काय, कोणी एवढे तिकून काढले छोटे छोटे दाखवले आम्हाला, तर म्हणून दाखवते नाही पण. हा हा. रताळ काढता काढता पैसे सापडले आम्हाला कोपऱ्यामध्ये. कोणाच तरी पडले असं काकू ते. पडेल होते. हा तुम्हाला सापडले, तुमचेच पडेल होते आहे ना. तर हे बघा एवढे रताळ निघले मस्त. तर मंडळी सांगा, आमच्या शारदा काकूनी एक रताळ लावलं होतं, त्याचे इतके रताळ निघले. तर तुम्हाला आवडले का कमेंट करून सांगा. आणि तुम्ही बी तुमच्या जर गच्चीवर जागा असेल तर टपमध्ये याच्यामध्ये जे म्हणजे टाकीचं जे झाकण राहतं ना त्याच्यामध्ये लावू शकता. मोकळी माती लागते त्याला आहे ना. हा बरोबर आहे. त्याच्यामध्ये पोहोचते. तर अजून चालू आहे बघा काढणं. सगळे झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. तर आमच्या काकूजी तर कशाची झाडं आहे ते पण दाखवते. तर हे बघा केशरी कलरचं गुलाबाचं फुल आहे आलेलं आहे बघा, त्याला किती छान वाटतंय. हे बघा सगळं हिरवगार ठेवलेलं आहे त्यांनी. आता तरी उन्हाळा लागला नाही तर पावसाळ्यामध्ये अजून छान दिसतं. ह्या वालाच्या शेंगा आहे ना. हा वाला शेंगा आहे, कारल्याचा वेल आहे. बापरे. खाली कोण दोडक्याचं आहे, ते नारळाचं छोटस झाड वाढी लावलं आता. हे बघा याच्यामध्ये त्यांनी नारळाचं झाडवाडी लावलं, इकडं टमाट्याचं लावलं, पुन्हा हा कारल्याचा वेल आहे बघा, दिसत असेल तुम्हाला पिवळे फुलं. आणि हा वालाचा आहे, इकडं दोडक्याचा आहे. तर बारीक दोडके पण आलेले दाखवते. तर हे बघा किती छोटे छोटे दोडके लागलेले आहे त्याला. पूर्ण हिरवगार आहे मंडळी इकडं. हे बघा सगळं हे रामफळीचं झाड आहे आणि इकडं सगळे झाडच लावलेली आहे त्यांनी. आणि ते जे दिसतंय ते गावरान गुलाबाचं झाड आहे, त्याला पण भरपूर गुलाब येतात. तर सगळे रताळ काढणं झालेले वाटतं इकडं आता. बापरे. हे बघा केवढे रताळ निघले. 2-1 किलो असं काकू ते आहे ना. एका रताळ्याची 2 किलो रताळ निघले. हा चला तुम्हाला दाखवतो आता जमिनीमधले कसे निघते तो खोदून बघा. काय मग बघा मस्त झाले असं हर्षू आता आहे ना. हे बघा. हा गंज राहते हो काकू. हा भरपूर राहते ना. इतके पांगते ते वेल्याने आहे ना. झाले असं हर्षू आता. तर झाले बघा आताही रताळे काढणं. आता बसलेलो आहे आम्ही काकूच्या दारापुढं आणि त्यांच्या इथून रताळे बी घेऊन चाललो. हे बघा तर हे आपल्याला दिलेले. आता हेच उद्या आपण वापरणार आहे. आम्ही काही रताळे नाही आणत, आता एवढ्याच धकून घेतो. तो एवढं मोठं अंगण आहे बघा त्यांचं सगळं.
अशा छेड्या ठेवलेल्या आहे. हे सगळे झाडं लावलेले आहे. आणि पाठीमागचे झाडं तर मी तुम्हाला अगोदर दाखवले. आणि हे बघा हे त्यांचे सगळे पिल्ले बकऱ्यांचे मस्त. आणि ते आमचं मंदिर आहे दत्ताचं, जवळच आहे. आणि आम्ही आमची रताळी इथं ठेवली पहा. आणि मी आता दत्ताच्या बाजूला महादेवाचं मंदिर उरायला, आमच्या दत्ताच्या बाजूला महादेवाचं मंदिर बनतंय, तर ते दाखवते मी तुम्हाला. तर चला बघा, हे आहे आपलं दत्ताचं मंदिर. आणि त्यालाच लागून महादेवाचं मंदिर होतंय. तर तिथं बिस्मिट वगैरे झालेले बघा. चला इकून आरू इकून ये. तर मी समून आरू आम्ही तिघी जणी चाललो तिकडं. खूप दिवसाचं यायचंय बघा, काम बरेच दिवसांचं चालू होतं, पण येईन म्हणलं, येणं की झालं नाही. तर लगेच आता त्याला खेटूनच आहे बघा हे मंदिर इकडं, आणि लगेच महादेवाचं मंदिर इथं. तर आता आम्हाला शिवरात्रीलाच इथं शिवलिंग बसवायचं होतं, पिंड, पण ते काम झालं नसल्यामुळे त्यांना स्तूप पडलेले यांना. तर एवढं काम झालेलं आहे बघा. तर आता गुढीपाडव्याला नवीन वर्षाचं आपण इथं महादेवाची पिंड बसवणार आहे. असं छान बिस्मिट करून घेतलं बघा. बघा इकडे इटा वगैरे पडलेल्या आहे. हे टँकर आहे पाण्याचं, रेती, ही चाळलेली रेती. आणि असं काम चालू आहे बघा. श्री दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय, दत्त महाराज की जय. तर चला, तर आम्ही पण चाललो बघा आता घरी. चल. कोण नाही म्हणी, द्या नाही म्हणी, त्या म्हणी जिलेबी नाही म्हणी, संपली म्हणी जिलेबी. आता कसं मग, संपली म्हणी जिलेबी. तू रुसू नको ना बाई आरू, रुसू नको ना बाई आरू. येऊ दे ना, ते नाही आणत तर नाही आणत जिलेबी, रुसू नको ना बाई आरू. तर पहा मंडळी, आरूला त्यांना आम्ही जिलेबी देणार नाही आहे म्हणून आरू आमच्यावर रुसून चालली बघा. पहा किती पुढे गेली. अगर रताळ बी नाही देणार मग मी, तू रुसून गेली अशी. तर पहा एकटीच चालली पहा आरू. जाऊ दे बाई मग. तर काकू गेले होते बघा बाजाराला, आणि काकूपाशी आम्ही बाजारातला चिवडा आणि जिलेबी सांगितलेली होती. तर हे बघा आमचा चिवडा आणि जिलेबी आली. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा ताई. आणि ब्लॉग संपला. धन्यवाद, बाय.